महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक नसल्यामुळं महानगरपालिका अधिकारी आणि जे त्यांचं सर्व स्टाफ आहे सगळं मनमानी कारभार चाललेला आहे. त्यांच्या कुठल्या प्रकारचा अंकुश नाही. म्हणजे पुणे शहराच्या विकासाची काही टेंडर प्रक्रिया वगैरे असेल त्याच्यामध्ये या सगळं मोनोपॉली अधिकारी वर्गांची चाललेली आहे. ते सर्वसामान्य नागरिकांना जुमानत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. पुणे शहराचा जो विकास आहे तो योग्य रीतीने योग्य ठिकाणी चाललाय का, तुम्हाला काय वाटतं? अधिकारी वर्गांचं कोणी कामगार काम ऐकत नाही. बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहे, घाण आहे, राडारोडा पडलेल्या असतात. की मला कामगारांची अशी स्थिती आहे, मला काय घेणं नाही त्याचं देणं नाही. अधिकारी एवढ्या खालपर्यंत लक्ष देत नाही. तर या सर्वांवरती अंकुश ठेवण्यासाठी किंवा नागरिकांचं काम करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक हा प्रत्येक प्रभागामध्ये असावा खूप महत्त्वाचा आहे. मतदारांचा ट्रेंड बदलत चाललाय का? हो, 100% ट्रेंड बदलत चाललाय. मतदारांना नवीन नवीन चेहरे पाहिजेत. युवकांना संधी द्यावी अशी मला वाटतं. युवकांना लोकांचं लक्ष केंद्रित आहे आणि युवक आता नवीन विकास जोमाने करू शकतात. म्हणजे जे जुने नगरसेवक आहेत ते काही थोड्याशा पैशासाठी लागून नुकसान किंवा नेतेगिरी पुढं करतात. तर नवीन तरुण पिढीला संधी देतो. विकास आहे की विजन घेऊन हल्लीची नवीन पिढी खूप ॲडव्हान्स आहे. त्यांच्या डोक्यात कल्पना आहे. ते विजन घेऊन ते शहराला नक्कीच विकासात भर घालतील असा मला ठाम विश्वास वाटतो.